1 फेब्रुवारी या तारखेला समर पोलीस स्टेशनमध्ये एक पोक्सो आणि भारतीय न्याय संहिता याच्या कलमांतर्गत एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये एक 15 वर्षीय निर्भया हिच्यावर जोर जबरदस्ती करून एका आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्याच्यावरनं त्यांना एक मूल झालेलं आहे. ही खबर तेव्हा कळाली जेव्हा परिवारामध्ये त्या निर्भयाच्या मोठ्या बहिणीने घराच्या आत शिरताना तिला दरवाजा वाजवला, दरवाजा उघडला नाही गेला. जेव्हा त्यांनी आतमध्ये आले तेव्हा तिथे रक्ताचा सराव झालेला होता. ते सगळं बघून त्यांना कळालं काहीतरी हे आहे. त्यांना बाजूलाच एक न्यूबॉर्न असा नवजात शिशू तिथे दिसला. ते दिसल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलला घेतला. हॉस्पिटलला गेल्यानंतर सगळी जी घटना घडली होती ती त्या निर्भयाने सांगितली. त्या प्रकारे आपण एक गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. गुन्हा दाखल करताच आपण त्या आरोपीला अटक केलेली आहे. आरोपीवर इंट्रोगेशन चालू आहे आणि पुढील कारवाई करत येत आहे. सर, पोस्को व्यतिरिक्त अजून कोणते गुन्हे दाखल केले आहेत? आता बघायला गेलं तर एकच गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिताचे आपण सेक्शन्स लावलेले आहेत 64, 65, 69 आणि पोक्सोचे 4, 6, 8, 12 हे सगळे सेक्शन्स लावलेले आहेत. सर, मुलीवर आणि लहान बाळावर उपचार चालू आहेत आणि त्यांची आता परिस्थिती काय? येस, मुलीची आणि लहान बाळावर उपचार चालू आहे. दोघांची तब्येत आता स्टेबल आहे. पुढील त्यांच्यावर मेडिकल ट्रीटमेंट अजून पण चालू आहे आणि ती कंटिन्यू राहील. पीडितेला धमकी दिल्याचाही प्रकार समोर आला आहे. त्याची पण जाच पडताळ चालू आहे. जसं आपल्याला कळेल की असं काही झालेलं आहे त्यांच्यावर अजून एक गुन्हा दाखल करण्यात येणार. सर, तो जो आरोपी आहे त्याची काही याच्या अगोदरची काही हिस्ट्री आहे? अगोदरची अजून काही हिस्ट्री निष्पन्न नाही झालेली आहे, ऑन रेकॉर्डवर नाही आहे. पण बाकी पण तपासामध्ये कळेल की इथे तिथे काही छोटं मोठं लोकांकडनं काही इन्सिडेंट वगैरे झाले होते, ते पण आम्ही घेत आहे. सर, त्या पीडितेला त्यांनी कुठलं तरी एक इंजेक्शन दिलं होतं जे की ते 9 महिन्यापूर्वी दिलं होतं. त्याच्यामध्ये काय तथ्य? हे सगळं अजून इन्व्हेस्टिगेशन बाकी आहे. इन्व्हेस्टिगेशन मध्ये कळेल की काय झालं होतं, काय नव्हतं झालं. तेव्हाच मी आपल्याशी काही सांगू शकतो आपल्याला आणि तेव्हाच काहीतरी कमेंट करता येईल.